दिल्लीत उबाठा खासदार संजय देशमुखांनी घेतली शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट, तर मातोश्रीच्या बैठकीला प्रत्यक्षात गैरहजर, नव्या चर्चांना उधाण. नवी मुंबईत आरोग्य विभागाच्या कामाच्या उद्घाटन निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव पुन्हा वगळलं. महापौर कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रिकेतून नाव गायब. उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यानं शिवसैनिक आक्रमक. वनमंत्री गणेश नाईकांना काळे झेंडे दाखवून केला निषेध. खत विक्रीच्या नव्या प्रणालीविरोधात काँग्रेस आक्रमक. छत्रपती संभाजीनगरात रास्ता रोको आंदोलन. विप्लव बाजोरी यांचा फॉर्म रद्द करण्यासाठी फडणवीसांकडून फोन. काँग्रेस नेते सुनील देशमुखांचा आरोप. शिवसेना उबाठाकडून मंगळवारी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाची हाक. अटी शर्ती न लावता कर्जमुक्ती करण्याची मागणी. पाऊस लवकर न आल्यास भीषण पाणी टंचाई. 24.74% जलसाठा शिल्लक. 3,500 गाववाड्यांची तहान टँकरवर. धरणातून शेतीसाठी देण्यात येणारं पाणी बंद. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश. पाणी 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव. गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेलं भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं. दररोज नोंदणी केलेल्या 1,000 भाविकांना दर्शनाचा लाभ. खाद्यपदार्थ भेसळीनंतर ब्युटी प्रॉडक्ट्स. अन्न आणि औषध प्रशासनाच्या रडारवर. मुंबई आणि कराडमधून 30 लाखांचा साठा जप्त. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर गर्दी. खंडोबाच्या पालखीला पवित्र कऱ्हा स्नान संपन्न. येळकोटच्या गजरात दुमदुमली जेजुरी. आणि अमेरिका इराणमध्ये शस्त्रसंधी होताच सोनं आणि चांदीचे दर वाढले. सोन्याच्या दरात प्रतितोळा 2100 तर चांदीच्या दरात 10,000ची वाढ. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. मुलुक महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते. नवी मुंबईमधून. नवी मुंबई महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आरोग्य विभागाच्या कामाचं उद्घाटन सध्या सुरू आहे, किंवा त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे राजकारण तापलेलं आहे. प्रशासनाच्या निमंत्रण पत्रिकेमधून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिंदेंचं नाव पत्रिकेतून वगळण्यात आल्यानं आता एक प्रकारे चर्चा सुरू झालेल्या आहेत. नवी मुंबईमध्ये आज आरोग्य विभागाच्या विविध कामांच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रशासनानं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली. मात्र तीच निमंत्रण पत्रिका महापौर कार्यालयाकडून प्रसिद्ध करताना एकनाथ शिंदे यांचं नाव गायब करण्यात आलं. एवढंच नव्हे तर प्रशासनाच्या पत्रिकेत वनमंत्री गणेश नाईकांच्या आमदार निधीचा उल्लेख महापौर कार्यालयाकडून करण्यात आलाय, जो प्रशासनाच्या पत्रिकेत नव्हता. यामुळे भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हे चांगलेच संतापलेले आहेत. निमंत्रण पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. नवी मुंबईतल्या शिवसैनिकांनी थेट वनमंत्री गणेश नाईकांना काळे झेंडे दाखवत आपला निषेध नोंदवला. गणेश नाईकांच्या विरोधात या शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिक नाईकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. ही दृश्य आपण पाहतोय. मंत्री नाईकांचा शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले आणि निषेध केला. निमंत्रण पत्रिकेमधून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळल्यानं शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. नवी मुंबईतल्या शिवसैनिकांनी थेट वनमंत्री गणेश नाईकांना काळे झेंडे दाखवत आपला निषेध नोंदवला. गणेश नाईकांच्या विरोधात या शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली आणि शिवसैनिक नाईकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमधून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं। खरं म्हटलं तर प्रशासनाने एकनाथ शिंदे यांचं नाव टाकलं होतं, मात्र महापौर कार्यालयाकडून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आल्याचं न्यूज 18 मराठीने सर्वप्रथम दाखवलं गेलं होतं। आणि त्या दोन्ही निमंत्रण पत्रिका जेव्हा प्रसिद्ध झाल्या त्यानंतर एकनाथ शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी आज गणेश नाईकांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे आणि त्यांचा निषेध व्यक्त केलाय। काय नक्की तुमचं म्हणणं आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे, हा जी वैचारिक दिवाळखोरी दरिद्रीपणा हा बंद करावा। शिंदे साहेबांचं नाव काढल्याने शिंदे साहेबांचा मोठेपणा कमी होत नाही। आज पंतप्रधान अमित शाह साहेब त्यांना बाजूची खुर्ची देतात आणि इथला कर्मदरिद्रीपणा बघा। हे जो यांचा नेहमी यांचा जो चालू आहे, हा जो यांचा प्रोग्राम चालू आहे ना, हा आधीपासून चालू आहे। मागे मंदा मात्रेची पण पाठी काढायचा प्रयत्न केला होता। एवढ्या लहान लहान गोष्टीवरती याचं लक्ष ठेवून असतात। हा ऍक्च्युअल डोक्याचा दिवाळखोरपणाच आहे आणि हा नेहमी नवी मुंबईत आम्ही बघतोय मनाचा कोतेपणा आहे। आम्ही याचा जाहीर निषेध करतो। ह्याच्यामध्ये आम्ही त्याची F4 रेस रोखून ठरणार आहोत। मला सांगा की तुम्ही आता आक्रमक होताना दिसते तुमची शिवसेना। निश्चितच मी सर्वात प्रथमतः आयबीएन लोकमतच्या या ठिकाणी अभिनंदन करेन, आभार मानेन की खऱ्या अर्थाने जी पत्रिक महापालिका आयुक्तांकडून काढली होती त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी नाव होतं, परंतु ज्यावेळेस महापौर दालनातून ही पत्रिक निघाली त्यावेळेस जाणीवपूर्वक ज्या इकडच्या शिल्पकारांनी जे आहे आमच्या साहेबांचं नाव डावलण्याचं काम केलेलं आहे, याचा जाब विचारण्याकरिता जे आहे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आणि आज ज्या सुविधा MRI सुविधाचं जे उद्घाटन आज करत आहेत ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे झालेलं आहे। हे एकनाथ शिंदे साहेबांमुळेच आज MRI ची सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेली आहे। याचा जाब आणि याची जी आहे लक्ष वेधण्याचं काम आम्ही या ठिकाणी आज सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहोत। काय म्हणता यापुढे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने आक्रमक राहा? 100% आम्ही याच पद्धतीने आक्रमक राहू, कारण ही फक्त कुठलीही युतीची लढाई नसून ही फक्त श्रेयवादासाठी त्यांनी घेतलेला मोठेपणा दाखवण्यासाठी घेतलेला आहे। परंतु हा त्यांचा मोठेपणा नसून खोटेपणा आहे, हे सर्व जनता जाणते। कारण शिंदे साहेब पालकमंत्री असून ज्यांच्या निधीतून MRI मशीन चालू होते तिथं सुद्धा त्यांनी काढून वनमंत्री आमदार निधीतून टाकलेले। म्हणजे श्रेयवादासाठी हे किती खालच्या लायकीला जाऊ शकतात याचं नवी मुंबईला साक्षात उदाहरण दिलेलं आहे। नक्कीच आपण पाहतो ज्या पद्धतीने आता सगळे शिवसैनिक आक्रमक झाले आणि येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांना अशाच पद्धतीने आम्ही उत्तर देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई। पुढची मोठी बातमी पाहूयात। ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा राज्यात सुरू झालेली आहे आणि अशात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय देशमुखांनी केंद्रीय आयुष मंत्री आणि शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। जाधव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती मिळते। काल उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला देशमुख प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, पण ते ऑनलाईन हजर असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संजय देशमुख आणि आम्ही संघटनेपासून आम्ही मित्र आहे। ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते, त्या काळामध्ये मी बुलढाणाचा जिल्हा प्रमुख होतो। म्हणजे बाळासाहेबांची ज्यावेळेस आहेत होते त्या काळापासून आम्ही संघटनेमध्ये सोबत काम केलं। आम्ही दोघंही एकाच रिजनमधले आहोत, आमची मैत्री चांगली आहे, संबंध आहेत। आणि आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईंट आहे आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे। मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात। आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात। नाही, हे बघा, दिल्लीमध्ये आले, त्यांचं एक पर्सनल वैयक्तिक काम होतं। आज त्यांनी सुद्धा त्याचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांच्या संस्था आहेत, त्यांचं एक असंच आयुषच्या कॉलेजच्या संदर्भामध्ये त्यांना थोडी माहिती घ्यायची होती आणि म्हणून त्यासाठी मी इथं दिल्लीत असल्यामुळं आणि योगायोगानं तेही आज सकाळी इथं आलेले असल्यामुळं त्या ठिकाणी मी आहे ते या चहा घ्यायला म्हणून आपण भेटू, बोलू, चर्चा करू म्हणून ते आले। हे बघा, असं नाही, त्याला कसं असते की ज्याला आपण म्हणू, आता मला वाटते काल काही तांत्रिक अडचणीमुळे मी आपल्याच माध्यमावर पाहत होतो, ऑनलाईन ते त्या बैठकीला उपस्थित होते। असं नाही की ते त्या ठिकाणी गैरहजर होते। आणि आज ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ते दिल्लीत आणि मी दिल्लीत असल्यामुळे आमची प्रत्यक्ष भेट झाली, एवढाच फरक। प्रत्यक्षात हे मैत्रीचे संबंध एका पक्षात येतील का भविष्यात? हा, ते तुमच्या पक्षात हे बघा, स्वागत केलं जाईल का? पक्ष हा वेगळा विषय आहे, मैत्री हा वेगळा विषय आहे आणि आम्ही निवडणुका लढतो, एकमेकाच्या विरोधामध्ये आपली विचारसरणी घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो। आम्ही काही पूर्वीच्या लढाईसारख्या तलवारी हातात घेऊन काही आमची लढाई राजकीय लढाई नसते।
पण आता तुम्ही पहा की शेवटी कुठलाही लोकप्रतिनिधी असो तो पक्षाला जितका जबाबदार असतो तितका ज्या जनतेनं विश्वास ठेवून त्याला निवडून दिलं त्यांनाही तो जबाबदार असतो. आणि लोकप्रतिनिधी निवडून देत असताना पक्षापेक्षाही आपल्या विकासाची काम कोण करेल, आपल्या सुखदुःखामध्ये कोण सहभागी होईल, अडीअडचणीला कोण धावून येईल, हा सगळा विचार करूनच लोक मतदान त्या ठिकाणी करत असतात.